भिक्षुकी या श्रेणीमध्ये ईश्वरा ज्याच्या अंगावर ही चिन्ह आहे ते सगळे भिक्षुकी या पदामध्ये येतात। आणि चौथा स्तंभ आहे म्हणजे वासने। वेदवंताची ठावणी वरील सर्व वासनिक या पदामध्ये आपण वर्गवारी करूयात। आम्हाला दत्तप्रभू पासून प्रसाद मिळाला, सर्व भिक्षुकांना मिळाला। माझ्यासह या पदयात्रेच्या संयोजकांसह सर्व भिक्षुकांना दत्तप्रसाद मिळाला, त्याचा आपण आनंद व्यक्त करूया टाळ्या वाजवून। तो प्रसाद आम्ही तुम्हाला देण्यासाठी इथे एकत्र केलेला आहे। आणि म्हणून सर्व भिक्षुकांना म्हणजे पदयात्रेच्या या सर्व संयोजकांसह जेवढ्यांनी देवाला शेंडी दिलेली आहे ते सर्वात जास्त देवाचे लाडके असतात। लक्षात ठेवा, सर्वात जास्त लाडके असतात ते कसे असतात? राजाचा राजकुमार जो असतो ना, त्याचा मुलगा गल्लीमध्ये गोट्या खेळतो असतो राजाचा राजपुत्र। तो काय करतो? लहानपणी मातीत खेळतो, परंतु प्रजेला मात्र तो तेवढाच आदरणीय आणि वंदनीय असतो। तसा हा सर्वजण ईश्वरीचे राजकुमार आहेत। जेवढे संत आहेत ते सगळे कोण आहेत? ईश्वरीचे राजकुमार आहेत। आणि वासनिकांपेक्षा श्रेष्ठच आहेत, त्यांना आपण दंडवत प्रणाम करूयात, त्यांचा आनंद व्यक्त करूयात की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। आणि म्हणून त्या सर्व ईश्वरीच्या राजकुमारांना अनुसरण घडलं त्याच वेळेस दत्तप्रसाद मिळालेला आहे। ते संतुष्ट आहेत, तरी सुद्धा त्यांना मिळालेलं वाटणं हे आमचं काम आहे। आम्हाला दत्तप्रसाद मिळाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो तुमच्यासाठी उपयोगाचा आहे। आणि हे सर्वजण प्रसन्न होऊन देणार आहे। प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद, आणि तो प्रसाद आपल्याला धर्मे दिला, धर्मे आला। तुम्ही सुद्धा धर्मे वाटचाल करताय, आम्ही सुद्धा तुम्हाला धर्मे देतो। तुम्ही मागितला नाही, पण देवाने आमच्या करवी तुमच्यासाठी प्रसाद पाठवला। काय आहे प्रसाद? काय आहे प्रसाद? काय विशेष आहे? काय? दत्तप्रसाद। दत्तप्रसाद आहे। टाळ्या वाजवूया दत्तप्रसाद म्हणून। प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद आहे। हे बघा, लक्षात ठेवा, दत्तप्रसाद। तुम्ही काही म्हणालेलं नाही आम्हाला। आता आम्हाला सगळी बातमी लिकेज झाली, आता काय लिकेज होत नाही, सगळं लिकेज होत। सर्व तीर्थ तळ्यातला सर्व तीर्थ जो आपल्या सर्वांचा सर्व तीर्थ किती वर्षाचा? 24 लाख वर्षापूर्वीचा दत्तप्रसाद आपल्या सर्वांना या पदयात्रेच्या समारोपात सर्व ग्रस्तांना मिळणार आहे। टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करूया। लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येकाकडे दत्तात्रयांचा सर्व तीर्थाचा विशेष आहे की नाही? सांगा बरं, असं कोणाकडे नाही असा हात वर करा ज्याच्याकडे नाही ना। इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे माझ्यासह सर्वांकडे दत्तात्रयांचा विशेष आहे, सर्व तीर्थाचा विशेष आहे। परंतु त्यापेक्षाही आज भेटायचं
अर्पितो भाव सौरभ काठिन्य हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम श्री दत्तात्रेय महाराज श्री दत्तात्रेय महाराज की जय। कारण आमचा सगळा माल त्यांचाच आहे आणि ज्या दिवशी शेंडी दिली ना त्यांनी त्या दिवशीच आम्हाला देवाला सगळं देऊन टाकलं. त्यामुळे आता त्यांचं काय राहिलेलंच नाही. आमचं शुभचिंतन हे त्यांचं जीवन आहे. त्यांच्यासाठी आमचं शुभचिंतन हे जीवन आहे. तुम्ही उदारपणे उदारता दाखवली म्हणून आम्हाला वासनिकांना हे देता येत आहे. आणि म्हणून तुम्ही सर्व प्रसन्न तर देव प्रसन्न आणि म्हणून तुम्ही प्रसन्न आहात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा सर्व तीर्थाचा पाषाण दत्तात्रय प्रभूंच्या चरणांकित आहे. तिथलं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे महत्व आज मला सांगण्याचा आनंद यासाठी की तुम्ही सुद्धा धर्मी घेताय, धर्मी दिल्या जात आहे. आपण तो आनंद अनुभवूया. नियम असा मिळाल्यानंतर मिळतो.